नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि आता त्यामध्ये खऱ्या सत्याचा पर्दाफाश होताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. शिवानीने केलेली एक चूक तर देवा आणि सावलीने दाखवलेली दुसरी हुशारी कामं पडून आता स्केच काढता क्षणी आता ज्या व्यक्तीने स्वराचा खून केला त्या व्यक्तीचे चित्र ज्या वेळेस आता सावली बघते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्या वेळेस तो शिवानीचा ड्रायव्हर असल्याचे सत्य समोर येते. आणि त्यानंतर आता त्या ड्रायव्हरचा मोबाईल नंबरचे लोकेशन मेंदळ्यांच्या घरी दाखवताच वाऱ्याच्या वेगाने देवा आता सावलीला घेऊन कसे मेंदळ्यांच्या घरी येतो. आणि मेंदळ्यांच्या घरी आलेल्या शिवानी आणि तिच्या ड्रायव्हरला आता कोणत्या भयानक सत्याने देवा हा रंगेहात पकडून आता शिवानीच्या ड्रायव्हरचा पर्दाफाश करतो. पोलिसी हिसका दाखवताच आता पोपटासारखे भडाभडा बोलायला लावून ड्रायव्हरने खून शिवानीच्या सांगण्यावरून केल्याचे भयानक सत्य जेव्हा देवाला समजते त्याच वेळेस आता ड्रायव्हरला अटक करून शिवानीचा भयानक चेहरा देवा कसा समोर आणतो आणि देवा आता शिवानीला त्या कृत्याची कोणती शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता सारंगला निर्दोष सोडवून सावलीने घरी आणलेलं असतं तर इकडे आता मात्र देवाला यामध्ये कुणाचा हात होता आणि हा खून कोणी केला हे कोर्टाने आता आदेश देऊन शोधून काढायला लावलेलं असतं. आणि त्याप्रमाणे देवाने आता सावलीची मदत घेऊन सगळं काही स्केचरला बोलवून स्केच आर्टिस्ट करून त्या माणसाचं स्केचसुद्धा बनवून घेतलेलं असतं. आणि ज्या वेळेस तो मास्कमॅन आता वेगळा वेश घालून डोक्याला मास्क चढून स्वराचा खून करतो तेव्हा त्याची स्केच काढता क्षणी देवाजवळ आता त्या माणसाचा फोटो आलेला असतो. आणि इकडे आता सावलीने देवाची भेट घेतलेली असते. आणि जेव्हा आता देवा हा सावलीला सगळी हकीकत सांगतो तेव्हा सावली म्हणते की मला त्या माणसाचं स्केच बघायला मिळेल का. तेव्हा आता देवाने त्याचा मोबाईलमधील तो स्केच आर्टिस्टने काढलेला त्या ड्रायव्हरचा फोटो आता सावलीला दाखवताच सावलीने सांगितलेलं असतं की देवा भाऊ, अरे हा माणूस तर मी कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. तेव्हा देवाने सावलीला व्यवस्थित आठवायला सांगून त्याचबरोबर आता ज्या वेळेस शिवानी फुलांचा बुके घेऊन पहिल्यांदा घरी आली होती त्याच वेळेस तिच्यासोबत हा तिचा ड्रायव्हर होता हे आता सावलीला आठवतं. आणि पटकन आता सावली देवाला सांगते की हा तर शिवानीचा ड्रायव्हर आहे. आणि ती ऐकताच आता देवाला धक्का बसतो. आणि त्यानंतर मोठ्या हुशारीने सावली ही किरणला फोन करते आणि त्या किरणकडून ड्रायव्हरचा नंबर आता मोठ्या हुशारीने सावलीने घेतलेला असतो. आणि ज्या वेळेस आता सावली ड्रायव्हरचा नंबर घेऊन देवाला देते त्याच वेळेस आता त्या नंबरचं लोकेशन देवाला आता समोर येता क्षणी ते लोकेशन म्हणजे मेंदळ्यांचे घर असल्याचे देवाला समजते. म्हणजे तो ड्रायव्हर आता मेंदळ्यांच्या घराच्या आसपास कुठं असल्याचे लोकेशन बघताच आता वाऱ्याच्या वेगाने इकडे देवा आता सावलीला घेऊन निघतो. त्याच वेळेस इकडे आता ड्रायव्हरला घेऊन शिवानी ही आता मेंदळ्यांच्या घरी आलेली असते. आणि बबलूला आता शिवानीने आता आतमधून ऐश्वर्याला बोलवायला सांगितलेलं असतं. पण तेवढ्याच चंद्रकांतराव येतात आणि लगेच आता चंद्रकांतरावांनी शिवानीची चांगलीच मस्ती जिरवलेली असते. चंद्रकांतराव म्हणतात की न बोलावता शिवानी तू इथे कशी आली. तेव्हा आता शिवानी म्हणते की मला ऐश्वर्याने बोलावलं होतं आणि तुम्हाला सांगितलं नाही आहे का. आता शिवानीने दिवाळीसाठीचे गिफ्ट आता मेंदळ्यांच्या घरी आणलेले असतात. आणि ज्या वेळेस आता ते गिफ्ट ड्रायव्हर त्या खुर्चीवर ठेवतो आणि तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा तिथे येते. आणि तिलोत्तमा तिथे येताच आता तिलोत्तमा शिवानीला बघते. तिलोत्तमाला आता राग आलेला असतो पण शिवानी आता जसं काही घडलंच नाही असे तिलोत्तमाला दाखवत असते. आणि लगेच आता शिवानी म्हणते की आई, मी तुमच्यासाठी दिवाळीचे खास भेटवस्तू घेऊन आलेत आणि सरप्रायझिंग असे म्हणत आता शिवानी तिलोत्तमाला दिवाळीचे ह्याता गिफ्ट देते. आणि आता तिलोत्तमासुद्धा दिवाळीचे आता शिवानीला विश करते आणि शिवानी खुश झालेली असते. तिलोत्तमाने आपला
स्वीकार केला आणि तिलोत्तमा आपल्याला तिने नावही ठेवलं नाही आणि दोषही दिला नाही हे सत्य आता शिवानीसमोर येऊन शिवानी खुश झालेली असते. पण त्याचबरोबर आता तिलोत्तमा शिवानीला म्हणते की या घराने शिवानी तुला खूप काही दिलं आणि खूप काही जवळ केलं होतं. तिलोत्तमा म्हणते की शिवानी या घराने तुला कधीच परकं मानलं नव्हतं, पण त्याचं काय आहे ना, तुझी लायकी नाही आहे. ते ऐकता जाता शिवानीला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की शिवानी तू आमची काय कोणाचीच होऊ शकणार नाही. त्याच वेळेस आता इकडे बबलू हा सारंगच्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि बबलूने आता सारंगला शिवानी आल्याचे सांगितलेले असते. तेव्हा ती ऐकून आता सारंग म्हणतो शिवानी ती इथे कशाला आली, तर बबलू म्हणतो काय माहिती नाही. आणि बबलू म्हणतो की ती ना दिवाळीचे गिफ्ट घेऊन आली. त्याच वेळेस आता इकडे सावलीने देवाची भेट घेता क्षणी देवा त्याचा मोबाईल बघतो आणि त्या नंबरचं लोकेशन आता वेंदळ्यांच्या घरी आता असल्याचे कळताच इकडे आता सावली काळजीत पडते. सावली म्हणते की देवा भाऊ तो ड्रायव्हर सारंगच्या जीवाला काही बरं वाईट करणार तर नाही ना. तेव्हा आता लगेच देवा म्हणतो की डोंट वरी आणि ताबडतोब आता देवा हा आता सावलीला घेऊन मेंदळ्यांच्या घराकडे वाऱ्याच्या वेगाने बाईकवरून निघालेला असतो. तर इकडे आता शिवानीचा खरा चेहरा आणि शिवानीची खरी लायकी तिलोत्तमाने काढलेली असते. आता शिवानीला देखील खूप राग आलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे आता सारंग हा आता बाहेर येतो आणि शिवानीला बघताच आता सारंगला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस इकडे आता वाऱ्याच्या वेगाने देवा हा मेंदळ्यांच्या घराजवळ येतो. तर इकडे आता तिलोत्तमाने शिवानीचा खूप अपमान केलेला असतो आणि ताबडतोब आता शिवानी ही आता तेथून जाऊ लागते. तर देवा आता सावलीला घेऊन तिथे आलेला असतो आणि जात असतानाच आता इकडे लगेचच देवा हा आतमध्ये येऊन आता म्हणतो की थांबा. सगळेजण आता देवाकडे बघतात. तर देवा आता लगेचच तिलोत्तमाला म्हणतो की तिलोत्तमा मॅडम ज्या मुलीचा खून केला त्या मुलीचा खून कोणी केला ती व्यक्ती सापडली. आणि ते ऐकताच आता शिवानीचा चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तर ड्रायव्हरची उडालेली असते ती घाबरगुंडी. आणि तिरप्या नजरेने देवा आता त्या ड्रायव्हरकडे आणि शिवानीकडे बघत आतमध्ये येतो. इकडे आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि सारंग आता देवाकडे बघतो. तेव्हा आता सारंग म्हणतो काय कोणी केला खून, तर लगेच आता देवा हा त्याचा मोबाईल घेऊन आता पुढे येतो आणि म्हणतो की ज्या व्यक्तीने खून केला ती व्यक्ती आत्ता इथे समोर आहे. आणि ती ऐकताच आता तिलोत्तमाला अजूनच मोठा धक्का बसतो. तर शिवानी आता जाम घाबरलेली असते आणि पटकन आता त्याचा मोबाईल बघून पटकन आता देवा हा त्या ड्रायव्हरकडे जातो आणि सनकन त्याच्या कानाखाली मारत म्हणतो की बोल का केलास तू त्या मुलीचा खून आणि तुला कोणी करायचं सांगितलं. देवाचा तो रुद्रावतार बघून आता ड्रायव्हर जाम घाबरलेला असतो. पण शिवानी आता ड्रायव्हरला खुणावून काहीही बोलायचं नाही असे खुणावते. त्याच वेळेस आता ड्रायव्हरला पोलिसी हिसका देवाने दाखवलेला असतो आणि ड्रायव्हर आता देवाला म्हणत असतो की मी खून केला नाही. पण जेव्हा आता ती स्केच देवा आता त्या ड्रायव्हरला दाखवतो तेव्हा ड्रायव्हरकडे कोणताच पर्याय नसतो आणि लगेच आता देवा म्हणतो की चल आता मी तुला कशी 3rd डिग्री दाखवतो आणि बघ आता मग यमाचा दरवाजा असे म्हणत आता लगेचच आता तो ड्रायव्हर शिवानीचा ड्रायव्हर असल्याचे सत्य समोर येताच आता शिवानीसुद्धा यामध्ये सहभागी असल्याचे सगळ्यांना कळून चुकलेले असते. आणि इकडे आता देवा हा ड्रायव्हरला यमाचा दरवाजा दाखवून जेव्हा 3rd डिग्री दाखवतो आणि पोपटासारखे आता भडाभडा बोलायला लावतो. त्याच वेळेस आता शिवानीने ड्रायव्हरला हे सगळं करण्याचं सांगितल्याची स्टेटमेंट आणि त्याचा पुरावा आता ड्रायव्हर हा देवाला देतो आणि त्या क्षणी शिवानीचा संपलेला असतो तो खेळ. इकडे आता शिवानीला झोपही लागत नसते आणि स्वस्तही बसू देत नसतं. आणि त्याच वेळेस आता देवा हा अरेस्ट वॉरंट घेऊन शिवानीला अटक आणि ड्रायव्हरला अटक करून घेऊन जातो. आणि त्याच वेळेस आता शिवानीचा खरा चेहरा समोर आणून आता देवाने शिवानीला पकडलेलं असतं. तर इकडे सारंग
आणि सावली दोघांनाही आता मोठ्या भयानक संकटातून देवाने बाहेर काढलेलं असतं. तेव्हा आता देवा हा शिवानीचा खरा चेहरा पुराव्यासकट कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.